छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट। पण गेल्या काही दिवसांचा विचार केला तर संजय शिरसाट यांच्या पाठीमागे वादांची मालिका सुरू झाली आहे आणि काही केल्या ही वादांची मालिका थांबण्याचं किंवा संपण्याचं नाव घेत नाहीये। विट्स हॉटेलचा वाद, शेंद्रा MIDC मधल्या जागेचा वाद, यामध्ये शिरसाट पुरते अडकलेले असतानाच आता MIMचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि शिरसाट यांच्यावरती काही नवीन आणि गंभीर आरोपही केलेत। एक शिरसाट अन वाद भरमसाठ। शाजापुरात 30 कोटींची जागा 1 कोटीला, 12,000 स्क्वेअर फूट जागा 5 कोटी। हे वडापावच्या स्टॉलसाठी इतकी जमीन घेत आहे का? किती टाकणार वडापाव? जलील यांचे आरोप, शिरसाटांचा इशारा। तर इम्तियाज जलील कधीही घाबरणार नाही आणि तुमच्याकडे इतका पैसा आलेला नाही आहे की तुम्ही इम्तियाज जलीलला विकत घेऊ शकता। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा मंत्री संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केले। कोट्यवधींच्या जमिनी शिरसाटांनी कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप जलील यांनी केलाय। आरोप क्रमांक 1, संजय शिरसाट यांनी शाजापूरमध्ये 30 कोटींची जमीन 1 कोटीला घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला। मागासवर्गीय समाजाच्या वर्ग 2 मधील 10 एकर जमीन शिरसाट यांच्या मुलाच्या नावावर आहे। आरोप क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात महागड्या जालना रोडवर शिरसाटांनी कवडीमोल किमतीत भूखंड खरेदी केल्याचा आरोप जलील यांनी केला। जालना रोडवरील 12,000 स्क्वेअर फूट जागा शिरसाटांनी केवळ 5.83 कोटींना खरेदी केल्याची कागदपत्र जलील यांनी दाखवली। आरोप क्रमांक 3, एवढंच काय पण शाजापूरमध्ये शिरसाटांनी 2 भूखंड लाटल्याचा आरोप जलील यांनी केलाय। दोन्ही भूखंड 2 गुंठे 10 एकराच्या आसपास असून एक भूखंड 1 कोटी 50 लाखाला तर त्याच्याच शेजारचा भूखंड 50 लाखांना खरेदी केल्याचं जलील यांनी सांगितलंय। सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये। किती जागा? तर 10 एकर जागा सरकारी, म्हणजे 11 लाख रुपये प्रति एकर, ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे। आपल्या राजकीय पदाचा वापर करून त्या वर्ग 2 वर्ग 1 असं परिवर्तन करून काही लोकांना हाताशी धरून, बाकी आता कोणी प्रॉपर्ट्या विकत घेतल्या असेल त्यांच्या पैशाने, त्याच्याविषयी माझं काय ऑब्जेक्शन नाही, पण तो हे नियम कायदे तोडून मंत्र्यांच्याच मुलाला जागा कशा मिळतात अशा, आणि त्या स्वस्तच कशा मिळतात? म्हणून इम्तियाज जलील यांनी जे जे मुद्दे दिले, मला वाटतं त्याची उच्चस्तरीय चौकशी शासनाने केली पाहिजे। खरं तर जलील यांनी यापूर्वीही शिरसाटांवरती अशाच प्रकारचे आरोप केले होते। आरोप क्रमांक 4, विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता। 110 कोटींचं हॉटेल शिरसाटांनी 67 कोटींना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला। आरोपानंतर शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत हा या लिलावातून बाहेर पडला होता। आरोप क्रमांक 5, शेंद्रा MIDC मध्येही शिरसाटांनी भूखंड लाटल्याचा आरोप जलील यांनी केला होता। ट्रक टर्मिनलसाठीची 106 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप होता। त्यासाठी जमिनीच्या आरक्षणात फेरफार केल्याचा दावा जलील यांनी केलाय। आरोप क्रमांक 6, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट नाशिकमध्ये पंचतारांकित हॉटेल बांधत असून लवकरच त्याची कागदपत्र उघड करणार असल्याचा दावा जलील यांनी केलाय। पण साहेबांची एक मोठी 5 स्टार हॉटेलचं काम नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू आहे, खूप जोरात सुरू आहे, कारण कुंभमेळा येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावा यासाठी खूप जोरात काम सुरू आहे। जलील यांच्या आरोपांच्या सरबत्तीनंतर न्यूज 18 लोकमतनं संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे उत्तर दिलं। शिरसाट यांनी कारवाईचा इशारा दिला असला तरी जलील यांनी त्यांच्या विरोधातली कागदपत्रांची जंत्रीच सादर केली आहे। त्यामुळे शिरसाट त्यावर काय प्रत्युत्तर देतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.